नमस्कार मित्रांनो, मी शरद करांडे. मित्रांनो, तुमच्या गाडीचा आरसी बुक जर हरवलं असेल, फाटला असेल, तुटला असेल किंवा सापडत नसेल तर तुम्ही 2 मिनिटात तुमच्या मोबाईलवरून आरसी बुक डाउनलोड करू शकता. आणि डाउनलोड केलेला आरसी बुक तुम्ही कुठल्याही सरकारी कामासाठी, खाजगी कामासाठी, कुठल्याही कामासाठी वापरू शकता, यूज करू शकता. मित्रांनो, तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. आता ते आरसी बुक तुम्ही कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे, कशा पद्धतीने तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे आणि कोणती वेबसाईट त्यासाठी वापरायची आहे गव्हर्नमेंटची, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा, म्हणजे अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बघा मित्रांनो, तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. गुगलवरती आल्यानंतर ही वेबसाईट तुम्हाला सर्च करायची, परिवहन.go.in. या वेबसाईटवरती तुम्ही आल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी स्क्रोल करून खाली यायचं आहे. स्क्रोल करून खाली आल्याच्यानंतर बघा तुम्हाला या ठिकाणी पिवळ्या कलरमध्ये दिसते थोडंसं, पॅडवरती लिहिताना माणूस पेनमध्ये पेन घेऊन हातात व्हेकल रजिस्ट्रेशन. या ठिकाणी तुम्हाला असं व्हेकल रजिस्ट्रेशन हे ऑप्शन दिसते. त्याच्या खाली तुम्हाला रीड मोर एक बटन दिसते. रीड मोर या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी तुम्ही आल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं जे राज्य आहे, म्हणजे आपलं जे राज्य आहे ते राज्य आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. जे राज्य तुमचं असेल ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. बघा या ठिकाणी एक पॉपअप येतो, तो पॉपअप या ठिकाणी तुम्हाला क्लोज करायचा आहे. क्लोज केल्यानंतर या ठिकाणी बघा तुमचं फक्त आरटीओ जे आहे ना, ते आरटीओ तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. बघा या ठिकाणी आपलं आरटीओ अहमदनगर आहे, तर मी या ठिकाणी अहमदनगर सिलेक्ट केलं. या ठिकाणी आय ॲक्सेप्ट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी तुम्ही प्रोसीड बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला विंडो येईल. त्या विंडोवरती तुम्हाला इथं प्रोसीड बटन दिसत असेल, त्या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी तुम्ही आल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खूप साऱ्या या ठिकाणी सर्व्हिस दिसत आहे. ऑनलाईन सर्व्हिस भरपूर साऱ्या या ठिकाणी ऑनलाईन सर्व्हिस दिलेल्या आहेत. आता जर तुमचा मोबाईल नंबर वगैरे अपडेट नसेल तर या ठिकाणी तुम्ही मोबाईल नंबर अपडेट करू शकता. मित्रांनो, जर तुमचा आरसी बुकला मोबाईल नंबर अपडेट नसेल तर तुम्ही या ठिकाणी मोबाईल नंबर अपडेट करू शकता. डुप्लिकेट फिटनेस सर्टिफिकेट जर असेल ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी काढू शकता. खूप साऱ्या सर्व्हिसेस तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. तर आपल्याला जायचं आहे या ठिकाणी बघा आरसी पर्टिक्युलर्स ही नारंगी रंगामध्ये तुम्हाला एक दिसत असेल सिम्बॉल, तर त्यावरती तुम्हाला जायचे आरसी पर्टिक्युलर्स, यामध्ये तुम्हाला क्लिक करायचे. बघा या ठिकाणी आल्याच्यानंतर तुम्हाला व्हेकल रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे तुमचा जो गाडीचा नंबर असेल तो नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. आणि तुमच्या गाडीचा चेसी नंबर जो आहे तो चेसी नंबरचे जे शेवटचे जे 5 डिजिट आहेत ते 5 डिजिट तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे. म्हणजे 5 अंक शेवटचे जे असतील किंवा कॅरेक्टर असतील, शब्द असतील, ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचे. आता ते 5 शब्द काढण्यासाठी तुमच्याकडे जर तुमचा आरसी बुक नसेल तर तुमच्या गाडीच्या इंजिनवरती हा चेसी नंबर दिलेला असतो. तर तो चेसी नंबर तुम्ही तुमच्या जवळच्या कोणी फिटरकडून काढून घेऊ शकता किंवा एखाद्या माहितीतल्या व्यक्तीकडून तुम्ही या ठिकाणी गाडीचा चेसी नंबर काढून घेऊ शकता. त्याच्याकडे गाडी घेऊन जाऊन तुम्ही चेसी नंबर काढू शकता. ते चेसी नंबर काढल्याच्या नंतर त्याचे 5 शेवटचे जे अंक आहेत ते अंक या ठिकाणी टाकायचे तुम्हाला आणि व्हेरीफाय डिटेल या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचे. बघा या ठिकाणी तुम्ही व्हेरीफाय डिटेल या बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला ऑथेंटिकेशन युअर सेल्फ ऑथेंटिकेशनसाठी विचारले. आता या ठिकाणी तुम्हाला सांगितलं आहे तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल, युजिंग मोबाईल OTP. जर तुमचा मोबाईल नंबर RTOला जर रजिस्टर असेल तर या ठिकाणी युजिंग मोबाईल OTP या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि जर तुमचा मोबाईल नंबर RTOला रजिस्टर नसेल तर या ठिकाणी युजिंग आधार, म्हणजे तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती तुम्हाला OTP पाठवला जाईल. या ठिकाणी तुम्ही दोन्हीपैकी एक ऑप्शन सिलेक्ट करू शकता. आता माझा मोबाईल नंबर RTOला सिलेक्ट आहे, RTOला रजिस्टर आहे, तर या ठिकाणी मी युजिंग मोबाईल OTP यावरती क्लिक करतो आहे. बघा या ठिकाणी आपल्याला आपल्या मोबाईल नंबरचे शेवटचे 4 अंक या ठिकाणी दिसतील. या ठिकाणी आपल्याला जनरेट OTP बटनावरती क्लिक करायचं आहे. बघा जनरेट OTP बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल 4 अंकी. तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. हे जे अलर्ट येतं ते अलर्ट सांगितलं की तुम्हाला मोबाईल नंबरवरती OTP पाठवला जाईल, त्याला आपल्याला क्लोज करायचं आहे. या ठिकाणी तुमच्या मोबाईल नंबरवरती जो OTP पाठवला आहे तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. एंटर OTP या ठिकाणी आपल्याला OTP टाकायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. मग या ठिकाणी आपल्याला सर्व आपली गाडीची माहिती या ठिकाणी दाखवली जाईल. आपले नाव वगैरे सर्व दाखवली जाईल, गाडी कुठली काय सर्व माहिती या ठिकाणी दाखवली जाईल. इंजिन नंबर, कधी घेतले, कोणती गाडी, सर्व माहिती दाखवली जाईल. या ठिकाणी आपल्याला 50 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. मित्रांनो, 50 रुपयाचे पेमेंट केल्याच्यानंतर तुमची आरसी बुक तुमच्यासमोर डाउनलोड होणार आहे. तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे पूर्ण पेजमध्ये, PDF मध्ये तुम्हाला या ठिकाणी आरसी बुक तुमचं डाउनलोड करता येणार मित्रांनो. तर आपल्याला या ठिकाणी 50 रुपयाचं फक्त पेमेंट करायचं आहे. या ठिकाणी पेमेंट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे.
या ठिकाणी कन्फर्म पेमेंट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला पेमेंट ऑप्शन दिले, गेटवे सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी SBI मल्टी बँकिंग दिले, त्यानंतर पे गव्हर्नमेंट ॲप NSDL दिले. तर यापैकी दोन्हीपैकी कुठलेही एक तुम्ही सिलेक्ट करू शकता. मी या ठिकाणी SBI पे हे ऑप्शन सिलेक्ट करतोय. हे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला स्क्रोल करून खाली यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आय हॅव रीड ऑल अबाव या ठिकाणी क्लिक करायचं आहे, म्हणजे चेक करायचं आहे या ठिकाणी. त्यानंतर कंटिन्यू बटनावरती क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी आल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग हे ऑप्शन दिलेले आहेत. तुम्ही कुठल्याही ऑप्शन या पैकी पेमेंट तुमचं करू शकता. या ठिकाणी मी UPI वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचा UPI एंटर करून या ठिकाणी तुम्ही पेमेंट करू शकता, किंवा या ठिकाणी QR कोडनी सुद्धा या ठिकाणी तुम्ही पेमेंट करू शकता. QR कोडला सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी पे नाव बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला QR कोड आला आहे. तो QR कोड या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जो गुगल पे असेल, फोनपे असेल किंवा पेटीएम असेल त्यावरतून स्कॅन करून तुम्हाला पेमेंट करायचं आहे 50 रुपयाचं. बघा मी या ठिकाणी पेमेंट करून घेतोय 50 रुपयाचं. बघा पेमेंट केल्याच्या नंतर आपल्याला आपली संपूर्ण डिटेल या ठिकाणी ओपन होईल. बघा या ठिकाणी आपली संपूर्ण डिटेल या ठिकाणी डाउनलोड झालेली आहे. बघा या ठिकाणी संपूर्ण ॲप्लिकेशन रिसिप्ट जे आहे ते रिसिप्ट या ठिकाणी आले. तुम्ही रिसिप्टची प्रिंट करून घेऊ शकता मित्रांनो, किंवा PDF मध्ये सेव्ह करून ठेवू शकता. संपूर्ण डिटेल या ठिकाणी आपल्याला आलेले आहे. आपल्या गाडीचं नाव, आपले रजिस्ट्रेशन डेट, गाडीचं नाव, त्यानंतर आपलं नाव, संपूर्ण डिटेल या ठिकाणी आलेली आहे. या ठिकाणी बघा तुम्हाला खाली प्रिंट RC पर्टिक्युलर सर्टिफिकेट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी तुम्ही RC पर्टिक्युलरवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी संपूर्ण PDF तुमची या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड करता येते, प्रिंट करून घेता येते. बघा या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करून घेतलेले. बघा या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे RC बुक आहे ते संपूर्ण RC बुक या ठिकाणी पाहायला मिळेल. या ठिकाणी गव्हर्नमेंटचा एक लोगो आलेला आहे, त्यानंतर या ठिकाणी तुमचा QR कोड आलेला आहे, आणि बाकी खाली तुम्ही बघितलं तर संपूर्ण माहिती या ठिकाणी, पूर्ण डिटेल या ठिकाणी RC बुक दिलेलं आहे मित्रांनो. संपूर्ण डिटेल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी गव्हर्नमेंटचा एक लोगो सुद्धा या ठिकाणी पाठीमागे दिलेला आहे, वाहन परिवहनचा लोगो दिलेला आहे. तुम्ही हे जे RC बुक आहे ते RC बुक गव्हर्नमेंटच्या कामासाठी, तुमच्या खाजगी कामांसाठी, कुठल्याही कामांसाठी तुम्ही या ठिकाणी हे वापरू शकता, यूज करू शकता. कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही मित्रांनो. आता तुम्ही म्हणत असाल मित्रांनो डिजिलॉकरवरून सुद्धा आम्ही हे जे RC बुक आहे ते RC बुक या ठिकाणी पाहू शकतो, दाखवू शकतो मित्रांनो. पण मित्रांनो तुम्हाला जे डिजिलॉकरमध्ये जे RC बुक येतं ते RC बुक आणि ह्या RC बुकमध्ये खूप सारा मोठा बदल आहे. ते RC बुक तुम्हाला एवढे हे जे डिटेल एवढे दिलेले आहे, एवढ्या डिटेलमध्ये ते RC बुक येत नाही मित्रांनो. तिथं पर्टिक्युलर RC बुक पाहायला मिळतं, आणि तिथं जे RC बुक आहे ते RC बुक तुम्हाला प्रिंट करून घेता येत नाही, त्याचा फक्त तुम्हाला स्क्रीनशॉट घेता येतो मित्रांनो. तर हे RC बुक जे आहे ते तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये डाउनलोड करून तुम्ही हे RC बुक कुठेही वापरू शकता मित्रांनो. तुम्हाला तुमचा मोबाईल जर कधी बंद पडला तर तुम्हाला डिजिलॉकर खोलता येणार नाही, ओपन करून दाखवता येणार नाही. तसं हे प्रिंट करून घेऊन तुम्ही कधीही कुठेही दाखवू शकता मित्रांनो. तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही मित्रांनो. महत्त्वपूर्ण अशी माहिती होती मित्रांनो. जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा, आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.